ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा मोक्षमूलं गुरुर्कृपा। प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती, तो मी अर्पित असे ही भक्ती, जरी का बोल गंगावती स्वीकाराल की। सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज की जय। प्रेमाने बोला। धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिने गेला। महेशजी एकोसारखा देऊ नका, प्रेमाने बोला। मज पामरशी काही थोरपण पायीची वाहन पायीच बरे। तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तीवर्ण। या कुसुण गावातील प्रथम नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, शासकीय निमशासकीय सर्व अधिकारी, विशेष करून माझे शेतकरी बांधव, संत निरंकारी मिशनचे सेवादलचे अधिकारी, बहिणजी, सेवादलचे जवान, आणि ज्यांना 2 तास ह्या साईडला जी बसली ती सगळी मंडळी, महापुरुष की ज्यांच्याबरोबर आजच सुद्धा दास सत्संग शिकतोय। दासपेक्षा वरिष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी, ज्ञानी आणि दाससाठी गुरुवर सर्व महापुरुषांच्या चरणावर कोटी कोटी धन्यंकारीवर नमस्कार स्वीकार असो। आणि विशेष करून या गावातील माझे मुस्लिम बांधव यांच्यासाठी ईद मुबारक। प्रेमाने बोला। या सत्संगाची मला असं वाटत होतं की असंच चालत राहावं। सुंदर गीतं, चांगले विचार, परमात्मा एक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला पाहता येतं, त्याला जाणता येतं, त्याला सद्गुरू अनुभूती करून देत आहेत। अनेक माध्यमातून संत महात्मा तुमच्या चरणावर तो आवाज देत आहेत। गावातील काही माझे मित्रमंडळी पाठीमागा इकडं तिकडं बसलेत, दुकानं बंद झाली, अंधार पडला। तुम्ही कुठेही बसा, काय हरकत नाही। माझ्यात एक तुमच्या चरणावर हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत माईक बंद होत नाहीत फक्त तोपर्यंत तुम्ही घरी जाऊ नका। प्रेमाने बोला। संत निरंकारी मिशन कोणता धर्म नाहीये, पंथ नाहीये। संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक चळवळ आहे, एक विचारधारा आहे। संत निरंकारी मिशन एक आज विश्वापुढे आव्हान आहे। तुमच्या मनामध्ये असेल, सद्गुरु माताजींच्या माध्यमातून हा संदेश दिला जातोय। संत निरंकारी मिशन जर आज काय करत असेल, श्रीमंत योगी ज्ञानेश्वर माऊलींचे विचार, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार, नामदेवरायांचे विचार, या विचारधारेला घेऊनच संत निरंकारी मिशन कार्य करते। प्रेमाने बोला। अनादी कालापासून सर्व साधू संतांनी, महापुरुषांनी, महाराष्ट्र संतांची भूमी आहे। नाथबाबांचे एक वचन आठवते दादा मला, भरतखंडे नरदेह प्राप्ती, भरतखंडे नरदेह प्राप्ती, परम भाग्याची संपत्ती म्हटली नाथबाबांनी। मूळच्या भारत देशामध्ये माझा जन्म झाला, महाराष्ट्र राज्यामध्ये माझा जन्म झाला, त्या भारताचं नावच मूळ सत्संगजी भरत ह्या शब्दावरून पडलेलं आहे। ज्या भारत देशामध्ये ऋषी मुनींचं सत्संग जी ते अवतार झाले, ज्या भारत देशामध्ये ही ज्ञानाची गंगा सत्संग जी प्रवाहित झाली, ज्या भारत देशामध्ये हा ज्ञानाचा स्त्रोत सुरू झाला सत्संग जी, अशा भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला। म्हणून नाथबाबा म्हणतायत, आणि ही जी संपत्ती आहे ती कशी आहे? परम भाग्याची आहे। भा म्हणजे ब्रह्मविद्या, लक्ष द्या बरं का। ज्या भारत देशामध्ये मी राहतो ना, भा म्हणजे ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान।
ज्या देशामध्ये ब्रह्मज्ञानाचा उगम होतोय अशा भारत देशामध्ये नवे नवे आज आम्ही जगाकडे जर पाहिलं मायबाप हो, तर संपूर्ण जगाचा विश्व गुरु बनण्याचं स्थान जर कोणाला प्राप्त होत असेल तर ते केवळ कोणाला होतंय? भारत देशाला होत आहे. ज्या भारत देशामध्ये भगवद्गीतेसारखा श्रेष्ठ ग्रंथ सत्संग लिहिला गेला, त्या ग्रंथावर सत्संग जे अमेरिका सारख्या राष्ट्रामध्ये रिसर्च चालू आहे, संशोधन सुरू आहे. भारत देशामध्ये जेवढे संत अवतार झाले त्या संतांनी जो त्यांचा महिमा आहे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. आज परराष्ट्रामध्ये परदेशातील लोक त्याच्यावर रिसर्च करतायत, अभ्यास करतायत, अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि मी मात्र भारत देशामध्ये जन्म घेऊन कुठेतरी पाठीमागे बसतोय, अंधारात बसतोय. मला लाज वाटते, मला थोडं कुठतरी असं वाटतंय की संत निरंजन मिशन काहीतरी वेगळी भानगड आणली. प्रेमाने बोला. नाहीये मायबाप हो. हा जो सत्संग संपन्न होऊ घातलेला आहे, शिंदे परिवारानं तुम्हाला आमंत्रित केलं मायबाप हो. धन्य आहे तो परिवार. जे आम्हास ठावे इतरांना सांगावे आणि केवळ जगाच्या कल्याणा संतांची विभूती. आम्ही तर नवल नवे कोणी तुझ्यांची उद्धारावीत. या सर्व गोष्टीचा उदाहरण हेतू मनामध्ये घेऊन शिंदे परिवार हा सत्संग आयोजित केला गेलाय. कोणतं कारण असावं? अरे या वयामध्ये सुद्धा महात्मा जीव तोडून सांगतायत की आत्म्याला परमात्म्याचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमात्मा शांत होत नाहीये. त्यांना दर्शन झालं, परमात्मा पाहिला. लोक बोलती कलियुग या देव भेटणे शक्य नसे. समज आहे मा बापू तुमचा. लोकांना वाटतं कलियुगात देव दिसतो काय, देवाला पाहता येतं काय? सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं. ज्या कलियुगामध्ये 4,32,000 वर्षाचं कलियुगाचं जे आयुष्यमान आहे, त्या कलियुगामध्ये जीवन जगत असताना माणसाचा एक गोड सत्संग जी गैरसमज आहे की देव दिसत. मला पण वाटतं देव दिसत, अनुभवात येतो, अनुभूती होते. सद्गुरूच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याला आपलंस करता. आपलंस कुणाला करता येतं? जो आहे. प्रेमाने बोला. लक्ष द्यायचं आहे. गावातील माझे मायबाप बसलेत, प्रत्येक गोष्टीला प्रमाण ठेवलं जाईल. कुणाच्या मनात भ्रमशंका असेल, काहीतरी चाललंय, टाइमपास चाललाय, इलेक्शन लागले, मग मी काय कुठला पक्ष उभा करा तुमच्या गावात आलो नाहीये. तुम्हाला सत्संग मध्ये ओढून घ्यायचं, पक्ष उभा करायचं आणि दादांना उभं करून निवडून आणा म्हणायचं, असं आलो नाहीये आम्ही. प्रेमाने बोला. ज्या देवाची पूजा अर्चा व्रत वैकल्य उपासना तीर्थाटन जे होत, भजन कीर्तन वारी होती, तो देव माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत ती व्यर्थ. थोडं मला परखड बोलावंसं वाटतं आणि परखडच बोलता येतं. गोळूमुळूची भाषा दादा आपल्याला जमतच नाहीये. आपण काय सुपारीला महात्मा. प्रेमाने बोला. एका देवाबद्दल सांगितलं ते एका परमेश्वराबद्दल सांगितलं. सकलांचा देव एक आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला जाणता येतं साधू संतांनी पाहायला, लिहिला, गायला आणि सांगितला. पाहिला, लिहिला, गायला आणि मग सांगितला. आम्ही पाहिलाच नाही, गायाचा विषयच नाही, लिहायचा विचारच नाहीये. फक्त एकच म्हणतो, देव दिसतो का? कर्मधर्म सहयोगाने आज ठिकाणी व्यवस्था नाहीये, काय हरकत नाहीये. पण मी ग्रामस्थांच्या चरणावर प्रार्थना करू इच्छितोय का आव्हानाच्या माध्यमातून की ज्या देवाबद्दल सांगितलं जात आहे तो देव दिसतो, त्याला पाहता येतो, तो एक आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्याला सद्गुरुस्वार कोणीही दाखवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रेमाने बोला. एक देव आहे खरा. 84 लक्ष योनीमध्ये भटकन देऊन मनुष्य जन्म मिळाला. 33 कोटी देवादेवतांची स्थापना आम्ही करावी आणि भक्ती सुरू करावी.
33 कोटी म्हणजे काय? कोटी संस्कृत शब्द आहे. कोटी म्हणजे प्रकार. 8 वसु 11 रुद्र 12 आदित्य, 1 प्रजापती, 1 इंद्र, करबेरीज. पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ असावं, त्यामध्ये परमात्म्यानं हे रचलेलं मंत्रिमंडळ आहे. कोटी शब्द संस्कृत मध्ये आहे, त्याची सासंगचे अर्थ तो कोटी म्हणजे प्रकार. हे 33 देवाला हे संपूर्ण जगाचा कार्यभार चालवण्याकरता त्याला सासंग संचलित केलं आहे. अरे 33 कोटी प्रकार त्यांनी केले, आम्ही 33 कोटी देव करून बसलो. प्रेमाने बोला. एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, सरळ जावे संत जणे, सत्य मानावे निर्गुणा. देव सबका मालिक, गॉड इज वन. प्रेमाने बोला. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. अल्लाह एक है, राम एक है, रहीम एक है, चांद एक है, सूरज एक है, हवा एक है, पाणी एक आहे. अरे माझ्या रक्ताचा रंग सुद्धा एकच आहे. मग देव कुठले आणले 33 कोटी? केला कधी विचार? नाहीये सत्संगाची. जो एक देव आहे, तो देव, त्या परमात्मा, तो ईश्वर, तो गॉड, तो वाहेगुरु, तो अल्लाह, तो राम, तो रहीम पाहण्याकरता माझा जन्म आहे. त्याला अनुभवण्याकरता मला योनी आहे. भरतखंडे नरदेही प्राप्ती म्हटलंय. भरतखंडामध्ये नरदेहाची प्राप्ती होणं म्हणजे परम भाग्याची संपत्ती. की भरतखंडामध्ये जन्म मिळालेल्या जीवाला जर तो परमात्मा पाहता नाही आला, याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं आहे सत्संगाची? मनुष्य जन्म मिळालाय, परमात्मा अनुभवण्याकरताच मिळालाय. मी म्हणतो माझा प्रभू मिळाला, जगताचा नाही विश्वास. निज अनुभव मी स्वयं सांगतो, फसवण्याचा नाही. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबा एकनाथ नामदेव तुकाराम सावता मारी गोरा कुंभारा हाच्या पुलाधार सर्व साधू संतांनी महापुरुषांनी त्या परमात्म्याला पाहिलं, जाणलं, गायलं, लिहिलं, ग्रंथ प्रमाण ठेवलं तुमच्या पुढं. 5,500 वर्ष होतात गीतेला, 850 वर्ष होतात ज्ञानेश्वरीला, 350 वर्ष होतात तुकाराम गातेला, नामदेव गातेला पण तेवढीच होत आहेत. 850 वर्ष होत आहेत. प्रेमाने बोला. शेकडो वर्ष, हजारो वर्ष होऊन गेली. साधू संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलं की बाबा रे देव एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला जाणता येतं, त्याला पाहता येतं, त्याला अनुभवता येतं. त्याकरता गरज आहे सद्गुरूंची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जना, गेले विसरुनी खऱ्या देवा. दादा मला काही कोणाला हसवा येत नाही. आणि सर्वसाधारण लोकांचा समज आहे, हसवलं की महाराज लय. अगोदरच जीवनाचं काय झालंय, आणि त्यात आणखीन वर्ण. क्षमा करा, प्रेमाने बोला. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे कैसे हे आंधळे जड, गेले विसरुनी खऱ्या देवा. लक्ष द्या. महादेवाचा डमरू पाहिलाय का तुम्ही? त्याला घरे किती असतात? नाव शंकर आहे पण त्यांनाच माहित नाही. प्रेमाने बोला. शंकराचा डमरूला घरं किती असतात माहिती आहे का? तात्या 14. आणि त्या 14 घरातून व्याकरण निर्माण झाले. म्हणून ज्याचा अध्यात्मात व्याकरण चांगलं त्याला अध्यात्म लवकर कळतं. प्रेमाने बोला. काय म्हणतात तुकोबर आहे? कैसे आंधळे हे जड, गेले विसरुनी खऱ्या देवा. एक दोनही नाही, चुकला हा सर्व संसार. देवाची ओळख नाही करती नामाचा उच्चार. म्हणून मार्गाने निज बुद्धीला उलट्या लावी, मार्गे लाविले तऱ्हेतऱ्हेच्या घडवून मूर्ती कैक देव करून बसले. चंद्र सूर्य ज्या स्वामीने बनवले, दीपताया पुढे जावे ती. सुगंध ज्या स्वामीने बनवला, धूपताया पुढे लावी ती. कर्मकांड अंधारा माझे अंधा चाल कारोबार. नैवत दावती तह्याला जो आहे जगताचा दातार. एक दोनही नाही चुकले.
अरे संसार चुकला तुका म्हणे कैसे आंधळे हे म्हणा की शेजारच्या पोराला आंधळा सोय काय म्हणत तू आंधळा तुझा बाप आंधळा तुझा आजा आंधळा तुझी खांदळ आंधळी बोला तुका बोला क्या विश्वाला म्हटलंय एक दोनही नाही चुकले चुकला हा सारासार देवाची ओळख नाहीये भजन पूजन कीर्तन व्रत वैकल्य उपासना तीर्थाटन चालू आहेत चालू राहिलीच पाहिजेत ते केलीच पाहिजेत संत निरंकारी मिशन ते कुणाला म्हणत नाही तुम्ही बंद करा एक गैरसमज आहे नामदेवजी लोकांचा की संत निरंकारी मिशन म्हणतं देव पूजू नका संत निरंकारी मिशन म्हणतं भजन करू नका संत निरंकारी मिशन म्हणतं व्रत वैकल्य उपास करू नका असं आम्ही कधीही म्हणत नाहीये आणि असं आमचं कोण महात्मा म्हणत असते चुकीचं आहे प्रेमाने बोला तुम्ही असं आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही करू नका तुमचा आरोप आहे आमच्यावर की संत निरंकारी मिशनची लोक म्हणतात की देव पूजू नका देवाला भजू नका देवाला जाऊ नका देवाचं हे करू नका देवाचं ते करू नका अहो नवे नवे मला भेटून म्हणतात महाराज तुमच्या जातीच्या आता निरंकारी जात केली बरं का म्हणले तुमच्या जातीच्या लोकांनी देव फारक्यात गुंडाळले आणि माळ्यावर टाकले प्रेमाने बोला साप चुकीचा आहे मला सांगा होतं तर ठणकावून या ठिकाणी संत निरंकारी मिशन व्रत वैकल्य उपास तीर्थाटन योग याग विधी हे म्हणजे करू नका असं तुम्हाला म्हटलं नाहीये हे सगळं करा पण हे करण्या अगोदर त्याची ओळख करा पाहायला वेळ म्हणा मानी मानले एवढे प्रेम से प्रेमाने भक्ती नाही भक्ती नाव तरत पहिले दर्शन फिर कर ले प्रीत फिर कर ले जाप अवतार कहे बिना देखे जाप नाही करे विरलाप दुःख आहे पाहिलंच नाही नामदेवजी मुलगा लग्नाला आला राजू महाराज मुलगा लग्नाला आला मुलगी लग्नाला आली उपवर झाली लग्न करायचंय इंजिनियर डॉक्टर वकील मुलगा आला फोटो दावला मंगळसूत्र गळ्यात बांधाव आणि संसार सुरू कर म्हटलं तर जमल का जसं वैदिक धर्माप्रमाणे ब्राह्मण नावाचा पुरोहित येऊन जोपर्यंत त्या लग्नविधी करत नाहीये तो मुलगा मुलीला मुलगी मुलाला पाहत नाहीये तोपर्यंत त्याचा लग्नविधी होत नाहीये लग्नविधी होत नाही तोपर्यंत प्रपंचाला सुरुवात होत म्हणजे प्रपंचाला सुरुवात करण्याकरता काय कुठल्या विधीची गरज आहे लग्न आणि लग्न करता कोण हवाय ब्राह्मण मग प्रपंच करण्याकरता जर मुलीची पत्नीची पतीची गरज आहे आणि ते लग्न लावता घेता ब्राह्मणाची गरज आहे तर ज्या देवाचं भजन पूजन कीर्तन व्रत वैकल्य उपास तीर्थाटन करतोय त्या देवाची ओळख असावी की नसावी प्रेमाने बोला पाहिजे की नको एक पती एक पत्नी जीवनामध्ये येण्याकरता तिला पाहिलं पाहिजे प्रेम निर्माण झालं पाहिजे व्यवहार ठरला पाहिजे आणि लग्न लावून दिलं पाहिजे नेमकं जसं संसार करण्याकरता एक मुलाला एका मुलीचे एकमेकाला सहयोग करण्याकरता एक विधेय तो वैदिक करावा लागतो तोपर्यंत त्यांचा प्रपंच सुरू होत नाहीये तर मला सांगावं वाटतं की जोपर्यंत महाराज जीवनात परमात्माची प्राप्ती होत नाहीये तोपर्यंत परमार्थ सुरू होत नाहीये मग तुम्ही म्हणाला आम्ही भक्ती करतो ती का खोटे आहे का आम्ही कुठे म्हटलं खोटे आम्हाला म्हणायचं पण नाहीये तुम्ही करताय ते खुशाल करा पण ज्याचं करताय त्याची ओळख करा त्याची प्राप्ती करा नित्य माझ्या अंतरी प्रभूचा निवास कशासाठी सांगा आता करू उपवास ठाव नव्हते नाव गाव देवाचे ठिकाण कल्पनेचा देव पूजिला पोशिले अज्ञान संपली भ्रमंती थांबला प्रवास केव्हा संपली भ्रमंती थांबला प्रवास ज्ञानानंतर भ्रमंती संपली प्रवास थांबला संपली भ्रमंती थांबला प्रवास कशासाठी सांगा आता प्रेमाने बोला परमात्मा आहे काय निर्गुण आहे निराकार आहे रूप नाही रंग नाही स्त्री नाही पुरुष नाही अहंकार नाही नपुसक नाहीये केवळ तो निराकार आहे स्कंद पुराणामध्ये दादा 332 336 मध्ये हा प्रकरणाचा उलगडा केलाय त्याला रंग नाही रूप नाही जात नाही धर्म नाही स्त्री नाही पुरुष नाही नपुसक नाही अहंकार नाही केवळ निराकार परमात्मा आहे आणि हे सगळं आहे तो माणूस आहे प्रेमाने बोला हे सगळं ज्याच्यामध्ये येतो माणूस आहे परमात्मा निर्गुण आहे आम्ही षडगुण आम्ही षडबीज अवगुणी माणसं आहे
तो कसा आहे? सर्वगुण संपन्न आहे. यशस्वी, वैराग्य, बल, औदार्य, ह्या सगळ्या गोष्टी परमात्म्याकडे आहेत. मायबाप हो, तो निर्गुण आहे, त्याला कुठलाही गुण नाहीये, निराकार आहे, आकारच नाहीये. वेदा नाही कळला अंत पार याचा. पुढं काय? वेदा नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा निराकार हा निर्गुण ईश्वर. तिथं कसं वाट वाटतं म्हणताना, निराकार हा निर्गुण ईश्वर. रारभर टाळ कुठतोय मी पण. मंथन केलं कधी महाराज? निराकार हा निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर. म्हटलं जात आहे का? वेदाला कळलं नाहीये, श्रुतीला समजलं नाही दादा, माणसाला समजेल. निराकार निर्गुण ईश्वर असा प्रगटला विठेवर. ठेवून या करकठेवर पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. तिथं मात्र गाताना निराकार हा निर्गुण ईश्वर. आणि हितनं सांगितले म्हणतात, कोण म्हणतो निराकार आहे, कोण म्हणतं निर्गुण आहे. का? तुला भेदी मिळत नाही म्हणून तुला कळत नाही. भेदी मिळाला का नाही की भेद प्रेमाने बोला. भेदी मिळाला पाहिजे. आणि परमात्मा पाहण्याकरता लक्ष द्या. मला कुणाच्याही ग्रंथाचं पंथाचं मला खंडन करायचं नाहीये. मला फक्त एक गोष्टीचं तुम्हाला आकलन करून द्यायचं आहे की परमात्मा पाहण्याकरता व्रत, वैकल्य, उपवास, तीर्थाटन, भजन, पूजन, कीर्तन करून आजपर्यंत कुणाला देव दिसलेलं नाही आणि कुणाच्या बापाला दिसणार नाही. ग्रंथांचं प्रमाण आहे. 28 बंद आहेत हरिपाठात, पण हरीकडे काय आहे? पाठ आहे. प्रेमाने बोला. आता लक्ष द्याच. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म भावी मन देव न कळणी संध्या गुरुज्ञान कैसाई वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाय. कळलंच नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ ढोंग. ज्ञानेश्वर माऊलीला मानताना वाय बाप तर हरिपाठाला माना वत्स लागेल. प्रमाण ठेवून सांगतोय. उद्या गेल्यावर कुणी महाराज नाही, कुठला महाराज होता लबाडा बोलतोय, खोटे बोलत होता, जाणार नाही रात्रभर इथून. कोणाच्या मनात शंका असली ना, या भेटायला ग्रंथ घेऊन. मला उद्या पुण्याला जायचे, ह्यांना सोडू नका. प्रेमाने बोला. ग्रंथ घेऊन यायचं. बोट ठेवून सांगितलं जाईल की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म भावी विन देव न कळणी संध्या गुरुज्ञान कैसाई वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वावगाची श्रम. नामस कीर्तन पण सोपे. जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास न लगे जावे वनांतरा. आयता घरी येतो पुसून या नारायणा. अरे आयता येतोय. तुका म्हणे का जनार्दनी मांडले दुकान. दुकान तो मांडून बसलाय की प्रेमाने बोला. तुका म्हणे मांडले का जन दुकान मोलाविन देतो हा माल. मोलाविन. तुकोबरा म्हणतात दुकान मांडलंय. दुकान कशाच? देव घ्या. आम्ही काय बोंब मारतो 2 तास तेच सांगायला ना. त्यांनी पण तेच सांगितलं ना. त्यांनी दुकान मांडलं. अरे संत नेंकर विषय संत मांदियार ही दुकान घेऊन तुमच्या गावात आली. यात्रेचं नाही, जिलेबीचं वगैरे कशाचं, ज्ञानाचं देवाचं. एका जनार्दनी मांडेल दुकान आणि मोलाविला देतो माल. अरे फुकट. इथं मोल सुद्धा काही घेतलं जात. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप एक नारायण जीवनात प्राप्त करत असेल ना तर सद्गुरूची गरज आहे.
तंत्रगुरु, मंत्रगुरु, विद्यागुरु, अविद्यागुरु असे असो अनेक गुरु, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळा म्हटलंय. सद्गुरु करावा बळकट. दादा आता हेड मास्तर इथं बसली ती ह्यांच्या जवळ बसून बसून मी संगत शिकलो. माफ करा, खरी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पाटण आमची महात्मा. आता त्यांच्याकडून होकार घ्यायला लागतोय. क्षमा करा दादा, काय चुकलं असतं प्रेमाने मला. तो कोणी काय सांगितलं, मोळावीनं मानला जातोय, परमात्म्याची प्राप्ती करून दिली जाते. तुकारामांनी सांगितलं का मग कुठला तंत्रगुरु, मंत्रगुरु, विद्यागुरु वगैरे हा दाखवूच शकत नाहीये. गुरु काय करेल सांगू का, प्रत्येकाच्या जीवनात गुरु आलाय आणि इकडे तर लय असते गुरु. प्रेमाने बोला, इकडे तर लय गुरु असते. जिकडे वर वर जाऊ नको कोकणात तसं नामदेवजी लय भांगडे असतात. प्रेमाने बोला. सगळ्या तालुक्यात गेलो दादा, संगत झाली, सगळं झालं, घरी गेलो, ज्ञानावर चर्चा झाली आणि रात्री 1:30 वाजताच 80 वर्षी म्हातारी उड्याच मारायला लागली महाराज घरात. आता काय करायचं. राजाराम पाटील महात्मा आपले रेळेचे मला म्हणलं, दीपक महाराज काय करायचं. काय नाही म्हणलं, घुमून घुमून दमलं की भेंडाळले की गप्पड. काय देव इकडे मला निंदा करायची नाहीये. कुठल्या संताच्या कधी अंगात आलं का हो, केला कधी विचार. एवढी पालखी शेकडो दर शेकडो कितीतरी मैल पायी चालतायत. अरे पुण्यापासून आळंदीपासून जर पंढरपूरवर निघाले तर 16 ठिकाणी मुक्काम होतो वारकऱ्यांचा. किती हजार तुम्ही वारीला गेलतो मला माहित आहे. प्रेमाने बोला, खतरा दादा किती ठिकाणी मुक्काम होतो, 16 ठिकाणी. कधी एवढे 16 दिवस शशिकांत बाबा आमचे महात्मा समोर बसलेत. आत्ताच माळा घातली महात्माने पंढरपूरच्या यात्रेमध्ये. संप्रदाय भजन सुद्धा गात आहेत महात्मा. अरे 16 मुक्काम होतात, 16 दिवस वारीमध्ये चाललं जात आहे. कधी कुठल्या संतांच्या अंगात आले. निंदामय करायची नाही मला तुमच्या पुढे काय फक्त मांडायचे आहे की परमात्मा कसा आहे आणि संतांनी कसा दाखवलाय. प्रेमाने बोला. ज्ञानोबांच्या अंगात येत होतं, नामदेवरांच्या अंगात येत होतं नाहीये महाराज. हा जो परमात्मा आहे तो फुकट सद्गुरु देतोय. सद्गुरु करावा बळकट. ढिलाल्याचा पेचा नकोय सद्गुरु. पाणी पिना छान के, हे की नाही. सद्गुरु करना पहचान के. लेचा पेचा करू नकोय. सद्गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. प्रश्न करावे तर 2, तू कोण आणि मी कोण. प्रेमाने बोला. सद्गुरु बळकट करा, मनगट धरा. माझा सद्गुरु बळकट आहे. धरा मनगट एक वेळ. 84 लक्षांचा फेरा नाही चुकला ना तो तोंड दाखवणार नाही पाटणमध्ये. प्रेमाने बोला. अरे धरा माझ्या सद्गुरूचं मनगट. द्या माझ्या सद्गुरूच्या हातात हात. बोट द्या सद्गुरूच्या हातात हात. बघा काय साक्षात्कार होतो की नाही बघा. प्रश्न करावे तर 2, तू कोण आणि मी कोण. परमहंसांना प्रश्न केला होता स्वामी विवेकानंदजींनी. त्यावेळेस सांगितलं तत्वमसी, तुझ्यामध्ये परमात्मा आहे. अहम ब्रह्मास्मी, माझ्यामध्ये परमात्मा आहे. या हृदयी त्या हृदयी घातले, कृपा कटाक्ष मजल ह्याने आपल्यापदी बैसविले. अरे तुझ्या देव माझ्या देव. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा. देव तुला पाहतोय म्हणजे तू पाहू शकत नाही का. प्रेमाने मला. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे म्हणजे देव मला पाहतो म्हणजे मी देवाला पाहू शंकाच नाहीये. पाहताच येतो. आजी सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घनो हरी पाहिला रे. हरी पाहिला रे. हरी पाहिला रे. मायबापूचं ज्ञानेश्वर माऊलीला मानत असलांचं हा जर आत्मज्ञ तुम्हाला जर मानत नसाल ना तुम्ही तर असला करंट म्हणून मला आला काय मेला काय कामाचाच नाही माणूस तो. कुणाला मानणार मग आम्ही. मिशन 30 ते विचारधारा घेऊन चाललंय. सभायाभ्यंतरी ऐसा व्यापक मुरारी हरी.
देवांतरी भीतरी परी भेट नाही, जेथे जातो तेथे तू माझ्या. बरवा संत समागम कुठं, बरवा संत समागम प्रगटला आत्माराम, बरवा संत समागम प्रगटला आत्माराम. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिन वर्षे. अरे ज्ञानमाऊलीच्या जीवनाचा सोन्याचा दिवस तो होता ज्या दिवशी निवृत्तदांच्याकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि हरी पाहिला तो सोन्याचा दिवस होता. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस त्याच दिवशी येईल ज्याची सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान होईल आणि त्या हरीची प्राप्ती होईल. आणि तो हरी पाहण्याकरता चामड्याच्या डोळ्यानं दिसणार नाहीये. हरी पाहायचं असेल, देवाची अनुभूती घ्यायची असेल तर चामड्याच्या डोळ्यानं तो पाहता येणार नाहीये. त्याला ज्ञान दृष्टी हवे. नैनी घालता अंजन पडे दृष्टीस निधान. काचबिंदूचं ऑपरेशन झालं यशवंत महाराज. काचबिंदू झाला, काय काय होतं तुमचं झालं ना, आता आमच्या येईल तो कळून. कसले कसले ऑपरेशन होत आहेत. पडदा काढला की 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा म्हणतंय मला लोक दिसतंय. उमराज मध्ये कदम महाराजांच्या घरी बसलो होतो. 80 वर्षाचं वय आहे. मिलिटरीचे महात्मा आहे त्यांचे मामा. मला म्हणलं दीपकजी 80 वर्षाचं वय. म्हणलं बाबा दिसतो. मग म्हणले ऑपरेशन केले. अरे भौतिकी नाशिवंत पाहण्याकरता नुसतं ऑपरेशन केलं, तो पडदा बाजूला काढला तर ही नको ते दिसतंय. आणि एकबार तू ब्रह्मज्ञान घे सद्गुरूकडून, ते ऑपरेशन करून घे. तुला देव नाही दिसला ना तर म्हणेन ते तुझ्या गोट्यात शेण काढा राहील मी. गोर राखतो तुमची इथं, फक्त या. उगाच धमकी देत नाही, चांगलं सांगतोय. तुम्ही मला बरंच महाराज आहे रेटूनच सांगते. अरे ज्याचा सद्गुरू बळकट त्याचे कोण धरेल मनगट, हे की नाही. अरे माझा विद्यमान सद्गुरू दादा, लॉकडाऊनच्या अगोदर मला थोडं माहित होतं की भारत देशामध्ये 3000 सद्गुरू रजिस्टर आहेत. किती? आता गल्ली बोळात बरेच वाढले असतील, संख्या वाढू शकते. कारण आमची संख्या वाढते मी त्यांची पण संख्या. पण जगाच्या पाठीवर लक्ष द्या. जगाच्या पाठीवर जीवाचं आणि शिवाचं मिलन करून देणारा, आत्मा आणि परमात्म्याची भेट करून देणारा, हे परमेश्वराची ओळख करून देणारा सद्गुरू कोण असेल तर एकच सद्गुरू सुदीक्षाजी महाराज. आज जर तुमच्या भागात कोणता पट्ट्या असला ना सद्गुरू की मी देव दाखवतो, या त्याला उद्या घेऊन वरण्याला बघू तो कुठला देव दाखवतोय. आव्हान आहे आमचं, प्रार्थना विनंती आहे. सुदीक्षाजी महाराजच देव दाखवू शकतात, अन्यथा कुणाचंही काम ते. गुरु मार्ग दिखाता है, सद्गुरु दर्शन करवा देता है. नामदेव महाराजांनी 104 शब्द सांगितलं, सांगू. ध्यान धारणा न लगे टाळी. बोला. ध्यान धारणा न लगे टाळी, विठ्ठल पहावा उघड्या डोळी. आता नामदेव महाराजांचा इतिहास ऐकायचा असेल तर दादांच्या संगतला जा. दादा सुंदर सांगतात कसा त्याला भाजून काढायचा ठरलं, तो कसा पळाला, हे की नाही दादा. त्याची दशमद्वार भाजायचं म्हणलं की ह्यानं पळ काढला, पांडुरंगाजवळ आला आणि पांडुरंगाला विचारलं आता हे भाजायचं चाललं इथपर्यंत माझी भक्तीची तू टोकतोस का परीक्षा. तेव्हा पांडुरंगाने सांगितलं की जा तावड्या त्याला शरण जा. म्हणजे ज्या नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये परमात्म्याची भक्ती होती, बोलत होता, घाम टिपत होता, खीर खात होता, त्या नामदेव सुद्धा विठ्ठलाची प्राप्ती झालेली नव्हती. त्याला सुद्धा सद्गुरू करावा लागला. प्रभू रामचंद्राला सद्गुरू करावा लागला, वैष्णव शरण जावं लागलं. भगवान श्रीकृष्ण सांदीपणी ऋषीला शरण लागलं. आणि जे अवतार झाले, ज्यांचा अवतार कार्य करण्याकरता जे आले, त्यांनी जगाला जो उपदेश दिला, त्यांना सुद्धा देव पाहण्याकरता सद्गुरू करावा लागला. मग माझ्यासारख्या माणसाला काय करावं लागेल हे घरी गेल्यावर झोपल्यावर छाती हात ठेवून मंथन चिंतन करा. उत्तर तुमचं तुम्हाला मन देईल. धरती वाटा, अंबर वाटा, सगळं वाटलं माणसाला.
सगळं वाटलं सत्संगाची. पण शायर म्हणतो मत बाटो इंसान को. सगळ्यात वाटणी पडली. हा त्यांचा देव, हा ह्यांचा देव, तो माझा देव, हा माझा देव. अरे देव तो म्हणतोय सगळी माझी एकटीची आहेत, ही सगळी निर्मिती माझी आहे. आणि आम्ही काय करतोय, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येकाचा सत्संगी देव आम्ही वेगळा करून ठेवलाय. ट्रेनवर उमरचं पोत काय सांगतं दादा? हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मानव एक समान. लक्ष द्या. हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मानव एक समान. एका देवाची महिमा गाती गीता वेद आणि ग्रंथ कुराण. सकलांचा हा एकच स्वामी, एकच आहे हा भगवान. सर्व भिकारी याच्या द्वारी, प्रजा असो किंवा सुलतान. जगनिर्माता एक प्रभू हा कटपुतली पण नाचवितो. पुतळ्या माझे प्राण टाकुनी अनेक लीला करवितो. प्रकाश देण्या जगता लागी रविचंद्राला चमकवितो. आपण एकची मालक आहे, हुकुम जगावर चालवितो. खेळ कुणाचा कोण खिलाडी, जाणील हे जे राज कोणी. अवतार म्हणे तो क्षणा क्षणाला, आनंदी राहील जीवनी. प्रेमाने बोला. पाण्याला कोणी देव बोलती, कोणी बोलती आकाशा मनुष्याला. कब्रस्तानी जाऊन कोणी मस्तका आपले झुकवती. पिंपळ तुळशी वटवृक्षाला कोणी पाणी शिंपिती. चाललंय ना. जो परमात्मा ह्या गोष्टीतून आम्ही त्याला साध्य करायचं बघतोय, तो परमात्मा अंगसंग आहे, माझ्या बरोबर आहे, माझ्यामध्ये आहे. महात्माने गीताच्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं की अरे अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. आज सद्गुरू माणसातला देव दाखवण्याचंच काम करतायत. देव दुसरा कुठं इकडं तिकडं कुठं नाहीये. नाम है मंदिर में, नाम है मस्जिद में, मुझे का ढूंढ रहे हो बंदे, मैं तो तेरे पास में. ना वसामी वैकुंठा न योगी हृदयो मधभक्त गायंती तिष्ठामी नारदा. अरे नारदा, मला मंदिरामध्ये, योग्याच्या हृदयामध्ये, मस्जिदमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला सांगतात भगवान श्रीकृष्ण, अरे मी तिथं तर आहेच आहे, पण माझा भक्त जिथं माझ्या वाटत आठवण काढतो तिथं मी आम्ही सीमित करून ठेवलाय, आम्ही आकारात ठेवलाय, त्याला मर्यादेमध्ये घातलाय. अंत नसे याच्या रचनेचा, नसे अंत विस्ताराचा. उगम कोटोनी असे झाला, ना कळला शेवट याचा. अगणित याची सदने असो निश्चित कोटी स्थाने असती. कुंठित होई बुद्धी जेते तवैशी सदने असती. या धरतीच्या खाली धरती, त्याही पुढे असे विस्तार. जाणून घे तू गुरु पासूनी, ऐक म्हणे बंधू अवतार. रात्रभर जरी सांगत बसलो ना, संपणार नाहीये माय बाबू. संत ज्ञानेश्वर मिशन एकच प्रयास करत आहे, वादा करतोय आम्ही या ठिकाणी, तुम्हाला प्रार्थना करतोय, विनंती करतोय. सकलांचा देव एक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला जाणता येते, त्याला अनुभवता येतं. त्याकरता त्याला सद्गुरूंची गरज आहे. अंधारातून प्रकाशाकडं, मूर्ताकडून अमूर्ताकडं, प्रतिमेकडून प्रत्यक्षाकडे न्यायचं काम करतोय सद्गुरू. वेळ झाली असली तरी गेलेली नाहीये. कार्यक्रम परत होईल या ठिकाणी पुढच्या वर्षी. शिंदेपुरावर पुन्हा कार्यक्रम घेतील, पण भादरा तू असशील तर ना. कसमे वादे प्यारो पा सब बातें है, बातों से क्या कोई किसी का होता नहीं. झूठे नाते नातों से क्या, सामने तेरे मसीहा होगा फिर भी तू बचना पाएगा. ये आसमान पर उड़ने वाले एक दिन मिट्टी में मिल जाएगा, एक दिन मिट्टी में मिल जाएगा. माय बाप हो, करायचं असेल ना जीवनामध्ये काय काय एकच करा, माझ्या सद्गुरूला शरण या. याच देही याच डोळा, याच देही आम्ही नेणू फुंको काढ. ना देऊ एकांतीचे ज्ञान, जो दिसेना डोळा तो दाखवू. अरे चांबड्याच्या डोळ्यात दिसताना नाही, तो परमात्मा ज्ञान चक्षुन दाखवला जर नाही माझ्या सद्गुरूनं,
आम्हाला बांधून ठेवा नामदेवजी. काय फरक पडतोय? आमच्या शिवतर गावचे आरफळ गावचे महात्मा हैबत बाबा, अरे जगाला आवाज दिला, पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगाला पाहिलं. अरे लय तयार माणसं आज पण आहे ती. त्यांनी काय केलं माहितीये का? दरोडेखोर 10-12 एकत्र आले. राजेंद्र गव्हाणे महाराज 10-12 दरोडेखोर एकत्र आले आणि आमच्या हैबत बाबा का काळ्या कुट्ट कोठडीमध्ये डांबून ठेवलं साखर दंडनो, बाहेर कुलूप ठोकलं. आता म्हणलं ह्याचा पांडुरंग काय करतोय बघू. आरफळगाव शिवतर शेजारी हैबत बाबा पालखी जाते पंढरपूरला, प्रेमाने बोला. काळ्या कुट्ट कोठडीमध्ये डांबून ठेवलं, कुलूप लावलं आणि मंडळी सगळी बाहेर वाट बघत बसली. आता कसा हैबत बाबा येतोय ह्याचा पांडुरंग. हे म्हणतोय देव माझा, हे माझा देव, मी देवाला पाहिलं, देव मला पाहतोय, देव माझ्यावर बोलतोय, मी देवावर बोलतोय. आता बघू बाहेर कसा निघतोय. हे बहादर सगळे बसले बाहेर. आला ना पांडुरंग, पांडुरंग आला महाराज. अरे कडी कुलूप सगळं निघालं, हैबत बाबा निघून गेले. पहाट झाली, म्हणजे आता सकाळ झाली, बघूया झोपलोय का. बघते तर कुलूप नाही, कडी नाही, काय नाही, दारू उघड पडले. ते हैबत बाबा कुठे आहेत? बोला. अरे अलीकडच्या काळामध्ये सांगितले ह्या जगाला की देव पाहता येतो. दहरीला पंढरीचा चोर धरता कुणाला येतो? ज्याला आहे त्याला, है की नाही? आता मी साताऱ्यात होतो आणि जर तुम्ही म्हणला दहरीला दीपक निशाला, कसं दर्शील? समोर पाहिजे. हृदयी बंदी खाणा केला, कुठं कोंडला? आत विठ्ठल कोंडीला. कुठं कुठं आहे आत? आणि बघतोय कुठं? प्रेमाने बोला. चार चोरी कराय चोर येतात. काय येतात? चोर. कडी कुलूप तोडून आतमध्ये जातात. तात्या म्हातारी जागी होती. त्या 4 चोरांना ठरलं असतं, जर माणसं जागी झाली मिळेल तिथे जागेत आपण दडून बसायचं. दादा माझ्यासारखे हुशार करायला ठेवतो. ती जाऊन माझ्यावर बसलं. प्रेमाने बोला. आता म्हणजे म्हातारी आंधळी असेल, म्हातारी ह्याला काही दिसते हे का नाही? झालं इकडे तिकडे म्हातारीने जागा माणसं जागा केली, गोंधळ झाला, हे झालं ते झालं. आता काय करायचं, आता काय करायचं? स्वार दिसणार ती. तवा दिवाबत्ती होती, कवर लाईट होती तवाच सांगतोय मी, आत्ताच नाही. आता काय करायचं, काय करायचं? त्या दोघा तिघांनी पट्ट्याने एक काम केलं, म्हणजे म्हाताऱ्याला धरून बोलवूया. मग धरली म्हातारीला. म्हातारीला एक चोर म्हणतो, सांग म्हातारे कुठं कुठं काय काय. म्हणजे मला काय माहित नाही, आणि जी काय ती वर्षा नारायणाला माहित आहे. ती वस्तू तर माल्यावर त्याचं नाव होतं नारायण. त्यानं टपकीने उडी मारली. म्हणला मी तर चोरी करायची तुझ्या घरात, तुम्ही मला काय माहिती. तोड सगळी झाली जमा आणि बदड 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 असंच चाललंय वरच्या. हाय कुठं? हृदयामध्ये. हृदयामध्ये बंदिस्त आहे माझ्या बापू. या वेळ झालेली आहे पण गेलेली आज नाही तो कल, कल नाही तो परसों, इतनी भी क्या जल्दी बहुत पडे बरसो. असं म्हणू नका. कल करे सो आज का, आज करे सो अब. आज आत्ता ताबडतोब. वयाचा विचार करू नका. छत्रपतींनी शिवरायांनी शपथ किती वर्ष घेतली वय स्वराज्याची? 16व्या. आद्य शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं 16व्या वर्षी. 14 वर्ष चांगलं चांगदेवाला ज्ञान किती वयास दिलं? 16 वर्षी. 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्याचं आहे. याच वयात मुक्ताबाई घडली पाहिजे, याच वयात नामदेव घडला पाहिजे. आहात तरुण तोपर्यंत घ्या भक्ती करून, एकदा टाकलं पुरून तर कोण नाही पाहणार मागं फिरून. दया करा, कृपा करा. फोडेली भंडारत आणि ह्याचा हमाल तो मी हमाल भारवाय. योग्य होतं ते माझ्या सद्गुरू मातांचं होतं, पदरी बांधाने घरी जावा. अयोग्य होतं एखादा चुकीचा शब्द गेला असेल भावनेच्या हारी जाऊन तर दाच्या पदरात भेक म्हणून परत करा.
सकळांच्या पाय हीच विनवणी मस्तक चढी ठेवता सुरते वक्ते अवघी पारकुन बांधा गाठी पुढली वडणार धन्याचा माल तो मी अमार बालवाई याचा संगदाय करा कृपा करा. ज्या परिवार या ठिकाणी सत्संग घेतला आयोजन केलं सत्कार झाला सदूर माताजी सर्वांना उदंड आयुष्य द्या सुंदर आरोग्य द्या. जोही सत्कार झाला जी सेवा होते माताजी तुमची होती ती परवान करा आणि सर्वांच्यासाठी एक अरदास माताजी सबका भला करो करता सबका सौगी देव कल्याण प्रेमाने बोला धन्यकार.